तर मंडळी, तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आपण महाशिवरात्रीनिमित्त गेलेलो नाधवडेमध्ये आणि त्याच्यानंतर गेलेलो विमलेश्वरमध्ये. तर आता पुढचं ठिकाण जे आहे आम्ही जाणार होतो गिरियेच्या रामेश्वरला. पण काय झालं, वेळ बराच कमी होता आणि पुन्हा इकडे पण यायचं होतं, कुणकेश्वरला पण यायचं होतं, त्याच्यामुळे बराच वेळ कमी होता. सो मग आम्ही गिरिये रामेश्वर जायचं कॅन्सल केलं आणि आता आपण चाललो आहे कुठे, कुणकेश्वरला. तर कुणकेश्वरलाचा प्रवास आणि मंदिरातलं दर्शन वगैरे सगळं तुम्ही घ्या. कसं कसं काय काय झालं ते नक्की व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा. आणि हो, रोजच सांगणं, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स वगैरे करायला विसरू नका. चला बघूया आपण कुणकेश्वर महाशिवरात्रीची यात्रा. चला कुणकेश्वर 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 कुणकेश्वर. टू व्हीलर पार्किंग इकडे आहे ना इकडे. कुठं जाते गाडी? कुठे जाते नाही ना? हां, पुढं आपलं एवढ्या वरती येऊ लागत खूप राहील चालतं गाडी. किती आहे? 30 आहेत. 30. यूट्यूब चॅनल हो, काय नाव? मंदार नारकर ब्लॉग. आपण आता पोचलोय, पार्किंगमधून खाली आलो त्या रस्त्याने आणि समोर आपल्याला दिसतंय कुणकेश्वरचं महादेव मंदिर. जागृत देवस्थान आहे आणि निसर्गाची या मंदिराला खरंच खूप मोठी देणगी आहे, कारण अगदी मंदिराला लागूनच आहे समुद्रकिनारा. फेसानाळा लाटा मंदिराचं खरंच हे बघा, दृश्य ना खरंच विभोलनीय आहे, कारण खूप छान इथून समुद्राचाही फेस दिसतो आणि हे बघा मंदिर इथेच आहे. हे काय इलाके पहिला खाऊचा असतो आहे ना? आम्ही खाऊसाठी खाण्यासाठी येतो फक्त जत्रेत. तर काय घेतं बघूया थांबा. ब्लॉगच्या लावांशी आलेली असतात. हां, जत्रेच्या विषय जत्रेचा असलो तर आपण फक्त खाऊसाठी येतो. व्हेज चायनीज, आपण व्हेज चायनीज पण नको. सगळ्यात मोठं दुःख स्टोरेज फुल झाला आमचा. स्टोरेज फुल आमचा भरपूर शिल्लक का. माझा घेतं व्हायचा तुका? माझा घेतच काय व्हायचा तुका? एवढं गेले मी, एवढं गेले. ते बघ सिनेमॅटिक आणि काय आणि काय आणि काय स्टोरेज फुल झालेलं असं. काय खाणार सांग? त्यामुळे जरा गडबड आहे. वेळच खाऊची लागणार. वेळ इकडे. माझा काय म्हणणं माहिती आहे, आपण 5 रुपयाचा बटाटो ना 50 रुपये खाऊया. काय म्हणतं सांग? घराकडे चलो कापा करून देते का बटाट्याचं. काय गाणं मला काय यायचं काय? स्प्रिंग रोल खाऊचे ते का? त्याच्या बटाट्याच्या कापा खाऊन मोकळे यायचे घराकडे. रवं लावून आईशी कळाला ना, आई मागा खायचं. तू ब्लॉग सोडून बाकी काहीच करत नाही, तेवढाच धंदे चालू होते. काय नाही तुम्ही पण लागणार जास्त करू जा आपलं. आता अजून 2 प्लेट द्या. अरे एक तरी घे आधी. अरे एक तरी घे, दुसरी आणतं तू घे, चालू कर. एकानं भागणारा. चला बघा इलेला त्यांना चालू केलं, वापा वारी येतात. वापा येतं फक्त आता कल्याण काळात काय तर वापा सकाळी राहिले म्हणजे झाले. आता तरी वापा सकाळी सांगता येत नाही. सकाळी नाही बॉईल पाण्याने हे पण घे घे दोन्ही प्रकार. आज घेऊ किती 50 दोघांचे
शिवाजी राणे इकडनं निवडणं 50 माझ्याकडे पण वरती होते. चलो शेंगदाणे 3 किलो ताजा खेकडा मिळेल. 3 किलो झालं आता तवच घ्यायचं होतं. तव घेऊन माझं झालेलं. आता मला काय नको. ह्या गवता म्हणून होता ना आपला बुरनूस बुरनूस नको मग बुरनूस ते नोटा घे चालतात काय बघ. ते बघ नोटा होते ते तव घेतं तू. कोयता चॉपर फावडा. आई झोपली असणार रे. आई विचारू का होता विचार घे. आई म्हणून होती एक तव मस्त आवडलं बेडाचा. मी नेलं तर मस्त निघालो. अरे भाई आई कोणी हातात दिला मी कसा दिला कसा दिला 250, 300, 350. हा 250. हा किती रुपये 250 रुपये किती देणार मोबाईल बुरनूस. पॉपकॉर्न मिळतील. पॉपकॉर्न चटई पण असत. इकडे फ्रेम असत. मूर्ती असत. चटई कॅलेंडर पण आहे इकडे. करूचा मस्त इकडे सेट आहे सगळ्याचे. म्हणजे कोयती वगैरे सगळे मिळतील इकडे तुमचं. आणि इकडे अननसाचा ज्यूस पण मिळत. माझ्याकडे पोरगा सांभाळू दिलेला आणि इकडे व्हिडिओचाच चालू आहे मग आसपासनं. काय सांगतो शक्य नाही. ह्या बाईकचा पोरगा आईस्क्रीमच आईस्क्रीम. ए बाहेर एक पर्स घे. चल बाहेर एक पर्स घेऊन जा. बस काय मगाशा घे तर गिफ्ट मगाशा नंतर दे 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 मगाशा दे. मगाशा वारे होता दे का हां देतं ना. नाही बाबा तुझ्याशीच बोला गेला आता. नाही देऊचा बाबा हां नाही देऊचा बाबा कोणा काय गडबड होईल बाबा गडबड होईल. पहिलं पण जेसीबी घ्यावा. बरं मी काय म्हणते काका चायवाले नाही स्पेशल चाय हे जेसीबी घेतले तर मी कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकते का चालत ना आरामशीर 100 रुपये जा. सगळे जेसीबी घेतले सगळे घेऊन जा. आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट थार सगळे चादरी देत ह्या तकडे तवे होते आपले चादरी येते. तू काय चादरी घेऊची ना तर घे चादरी. लाजू नको. चादरी ठरलेली आपल्या घेऊन. द्राक्ष कशी द्राक्ष कशी अर्धा 50ला पाव किंवा पाव किलो घेतोस तर घे. म्हणजे त्या कोपऱ्यात जाईपर्यंत खाऊ. काय बघतो माझ्याकडे नाका लागून बाबा. कशावर एक स्वस्तिक ठेवून द्राक्ष माका काय नाही अजिबात नाही. आणि डिझाईन बघ चांगला. एक स्वस्तिक व्हायचं होता. आणि काय सांग काय महालक्ष्मी ही ही आज दाखवली ही ना. ओके आणि 2 वाज झाले ना. गणपती पण होतो बघ. हे बघ 2 ही गणपती होया. तुळशी समोर काढू की पण बरी आहे. 60-70 झाले आता. 50 राऊंड 70 झाले आता. अजून 30 चा काहीतरी नको 100 करून टाक. नको ते झाले. ठीक आहे हे झाले. पिशवी बंद होते ना. चालतं जत्रेत चालतं. जत्रेत बंद होते पिशवी. सध्या बॅगेत टाकतो. नाही ते टाक बॅगेत. थांब जरा आहे बघ. पकड जरा आता. गर्दी काय गर्दी वगैरे काय नाही. 3 वाजून गेले. गर्दी कसली आता. गर्दी माणसा किती झोपो.
पण दिवस टायमिंग ठीक आहे दर्शनासाठी मस्त रिकामी फिरूक मिळतं आणि सगळ्यात होता. आता आपण दर्शन आहे आपलं हे बघ ना आपलं विषय का मी काय बघतो ते बघ हा ना हजेरीच्या दिवसात आहे या गावात. परफेक्ट आपण झालं भेटलं. आज गर्दी कमी आहे. इकडे कपड्याची दुकानं असतात यावर्षी कायच नाही. अरे रो तसं म्हणजे सुतभर पण जागा नसतो बरं पालखी येतं तेवढे. तरी पालखी फिरताना तिठ्यावर त्या तिकडनं फिरी येताना त्यांची वाट नाही मिळत. काय काय अरे मेल्या तू का भस्म्यात आलो काय खाऊक हवा ना पोटात हां पोटात खाऊक हवा ना जागा बघून मला बरं वाटलं. तू भस्म्यात आलो नक्कीच भस्म्यात आलो तुका नुसता खाऊचा 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 आणि खाऊचा खाण्याशिवाय पर्याय नाही तर खायला तर लागेल. ब्लिंकर बघ LED वर खायला तर लागेल. LED वर ब्लिंकर बघ होय ब्लिंकर बघ बघतो खा खा पडलो एका साईडचा ठिकाणा नुसतं खाऊचा. तू जत्रे खाऊ का येतो वाटतं. मग काय जत्रा सगळी फिरून झाली आणि बऱ्यापैकी गर्दी खूप कमी झाली. आत्ता जातोय दर्शनासाठी. हे बघा लाईनला कोणच नाही आहे आणि दर्शन पण लगेच होईल. चला आपण आलोय कुणकेश्वराच्या दर्शनाला. हे गांगेश्वर मंदिर आले देव आलेत भेटीला आणि बघ खाली छान घातलंय. चला कुणकेश्वरचा प्रसाद फक्त 2 मिनिटात दर्शन झालेलं आहे. एवढं फास्ट दर्शन कधी झालं नव्हतं. फक्त 2 वर्षात झालं. महादेवाचं दर्शन तर फक्त 2च मिनिटात झालं आणि व्यवस्थित गाभाऱ्यामध्ये थांबायला मिळालं 1-5 मिनिटात. हे बरं वाटलं जरा. आणि हे बघा कुणकेश्वराचं मंदिर खूप छान पद्धतीने सजवलं. दरवर्षी असंच सजवलं होतं. म्हणजे दरवेळी वेगवेगळं असतं पण खूप छान सजवतात आणि ड्रोनमधून बघितलं तर आणखी बेस्ट. चला फक्त 5च मिनिटात दर्शन झालं आहे आणि आरामात गाभाऱ्यात 5 मिनिटं थांबून छान दर्शन मिळालं. घे तू किती येणार नको म्हणाली आहे. नको ना 2 पॅकेट आहे ना. मसाला द्या कुठचं असेल ते. तिखट कुठचं असेल द्या. हां चालेल. हे कसं सुतार फेणी हे द्या खातं सुधार फेणी तू बरं. जी आता संपली. चला मी पण चाललो घरात. तुम्ही पण चला. एक आता कोल्ड स्टार्ट मारूची लागली आता थंड झाल्यामुळे. आम्ही बाईक म्हणजे आम्ही आलो विमलेश्वर मंदिरातनं. त्याच्यामुळे आम्ही बाईक दुसऱ्या पार्किंग लावली. तर आम्हाला उलटं फिरून जावं लागत होतं म्हणून म्हटलं जत्रेतून क्रॉस होऊन आपण जाऊया नांदगावच्या दिशेने. सो आता खाली उतरतो आहे. समोर आहे महादेवाचं मंदिर. हे बघा दिसेलच आता. हे बघा आपण पोचलो आहे कुणकेश्वर मंदिराकडे. हे बघा खूप छान नजारा दिसतो आणि दिवसा आलात तर अजून खूप छान दिसतं मंदिर. जत्रेच्या नंतरसुद्धा तुम्ही आलात ना तर खूप छान असतं आणि पावसाळ्यात तर काय विचारूच नका. 1 नंबर नजारा असतो इथे.
चला आता परतीचा प्रवास सुरू करतो आहे. तर आता मंदिराकडूनच खाली आलो. तरी तुम्ही बघा मंदिराचं प्रवेशद्वार इथे आहे. तर चला आता आपण जाऊया घराच्या दिशेनं मार्गस्थ होऊया. आता सगळं घेतलं आहे, जत्रा फिरून झाली आहे, आता गर्दी पण नाही, त्याच्यामुळे इथून सहज बाईक काढायला मिळते. 3 दिवस जत्रा आहे. आजचा दिवस पहिल्या दिवशीच आम्ही आलेलो, तर उद्या 2 दिवस अजून जत्रा असते. त्याच्यामुळे दुकानं अशीच 3 दिवस असणार. त्यामुळे आजचा बऱ्यापैकी दुकानं बंद पण झाली आहेत, कारण त्यांना 3 दिवस थांबायचं तर होतं. 1-2 वाजता बंद, आता वाजलेत जवळपास 4-4:30. सो आता आम्ही निघालो आहे घरी. आता घरी किती वाजता पोहोचतो बघूया, कारण धुकं असणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे थंडीही भरपूर आहे. त्याच्यामुळे आता आरामात जायचं आहे घरी. हे बघा आता किती वेळ झाला बाईकवर, तर इतकी लांबपर्यंत ही दुकानं असतात. कधी येणार तर नक्की अनुभव घ्या. बघा इथून उजवीकडे गेला तर इकडे पण बरीच तरी 1-1.25 किलोमीटर दुकानं आहेत. आणि आता जवळपास मी इथे 1-1.5 किलोमीटर आलो आहे, तरीसुद्धा दुकानाची रांग संपत नाही आहे. इतकी मोठी जत्रा असते ही कुणकेश्वरची. खरंच खूप छान असते जत्रा. आणि खरं तर लवकर आलं पाहिजे, कारण देवभेटी येतात तेव्हा खूप छान पालखी वगैरे कार्यक्रम खूप छान असतो. तर कधी येणार तर लवकर या जत्रेला. माझा प्रॉब्लेम होतो की आईमुळे मला येता येत नाही, त्याच्यामुळे मला उशिराच निघावं लागतं तिथं सगळं आवरून. तर ठीक आहे, चला आता निघूया घराच्या दिशेने. सगळं घेतलं आहे आम्ही सामान, आणि तुम्ही अजूनही बघू शकता की दुकानं संपली नाही आहेत. चला इकडे आहे. आता पुढे आलात की इथे तुम्हाला डावीकडे मिळेल कणकवलीकडे जाणारे बस स्टँड. हे बघा दुकानाची रांग खूप लांबपर्यंत असते. आम्ही इकडे या साईडला आलो नाही, कारण म्हटलं जाता आता आपल्याला इकडंच जायचं आहे, तर म्हटलं काय दिसलं तर जाता आता घेऊ. आणि बघू शकता किती लांबपर्यंत ही दुकानं पसरलेली आहेत. आणि गर्दीच्या ओघात कळत नाही आपण ह्या जत्रेत किती चालतो. पण बरीच मोठी जत्रा आहे. सो आलात तर तुम्हाला बरंचसं साहित्य पण घेता येईल, बऱ्याचशा गोष्टी तुम्ही इथे घेऊ शकता. किंवा कलिंगड वगैरे आहेत. मध्ये मग अशी भाजी पण बघितलेली. आणि गृहोपयोगी बऱ्यापैकी वस्तू ह्या जत्रेला मिळतात. तर पुढच्या वर्षी नक्की या जत्रेला. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तेही सांगा. चला आता आपण बाहेर पुढे इथून. हा बघा इथे चेकपोस्ट लागला आहे, पोलिसची बॅरिकेड इथे असतात. आणि इथे पार्किंग आहे कणकवली साईडचं आणि बस स्टँड आहे. आणि आपल्याला आपला भाऊ दिसला आहे, हा बघा. चला त्याला भेटून हाक मारून जाऊया. भाऊ म्हणजे आपला दिनेश खोपडे आहे. त्याने मोबाईल कव्हरचं दुकान इथे लावलेलं आहे. हो दिनेशराव, हो दिनेशराव, काय मिळेल का? हो चाललो आता. हो चाललो, 2 वाजता आलेलो. होय बाकी काय कुठं चौपाटी होता? नाही, विमलेश्वर वगैरे करून आलो. तिकडनं इकडे आलो. झालं जाऊन खाल्लं. खूप भार लावलं. इथे असतो मी कायम. चालेल चल. मागे कोण आहे? तुझं माणूस. चल चल. पहिली लिहा का? आपण आता पोचलोय नांदगाव मध्ये. तो किती वेळ वाटला आमच्या. कुणकेश्वर पासून आमची पार्टी कंटिन्यू बाईक सोडली नाही त्याने आमची. स्लो केल्यावर स्लो, फास्ट केल्यावर फास्ट.
कंटिन्यू म्हणून आता इथं थांबलो, म्हटलं कुठं जातोय तो बघूया म्हटलं. काय पण कसा माहिती ओव्हरटेक तरी करू बघ ना त्याला. मी गाडी स्लो केली की स्लो करू तो. आता गाडी स्लो केलं त्याला, गाडी स्लो केलं तो. वाजलेत 6:45 आणि समोर बघा सूर्योदय सुरुवात झाली आहे. मस्त ऑरेंज 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 सगळं छान दिसतंय. आणि आपण आता आहोत नाधवडे क्रॉस करून थोडंसं पुढे. आणि हे बघा इथे बांदवडीच्या थोडंसं अलीकडे आहोत. हे बघा मस्त एक नारंगी छटा पसरली आहे पूर्ण आकाशात. आणि आम्ही उजाडल्यावरच घरी पोचणार असं वाटतं आहे आम्हाला, कारण घरी जाईपर्यंत पूर्ण उजाडणार आहे आता पण 10 मिनटातच. पण ही बघा छान छटा पसरली आणि खूप छान वाटते सकाळी सकाळी प्रवास करायला. आणि त्या तिथे सूर्यवरती येतोय. चला जाऊया घरी आता. धप्पा अरे धप्पच घालतो तर. रास्ते में खड्डा. ये सवाल ऐसा है कि मुर्गी पहले या अंडा पहला. सहा 50 झाल्याने आपण पोचलोय घरी. निघालो रात्री, पोचलो सकाळी. गुड मॉर्निंग इंडिया. उघड तडका आता माझा काहीच. कामरे झोपले नाही अरे बाबा. झोपूच दिसायला. उघड उघड